महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक आणि प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या माणुसकीची सनद आणि प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांच्या बंधुतेचे झाड या ललित ग्रंथाचे प्रकाशन समारंभ माननीय हेरंब कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा हे होते, तर प्रमुख पाहुणे सचिन इटकर हे होते। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद येथे संपन्न झाला। बंधुतेचं झाड या ग्रंथाची निर्मिती करणारे तळेगाव दाभडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आणि या ग्रंथाचे लेखक डॉक्टर संभाजी मलघे सरांना विनंती करतो की आपण यानंतर आपले मनोगत व्यक्त करा। हार्दिक स्वागत करतो। खरं तर मला बंधुतेचं झाड हा ग्रंथ किंवा हे पुस्तक का लिहावं असं वाटलं याचं एक थोडक्यात किंवा मला एक निश्चितपणे सांगता येईल की कानडे सर आपण जवळपास कानडे सरांचे सगळेजण मित्र आहोत। कानडे सरांनी ज्या पद्धतीनं समाजामध्ये माणसं उभं करण्याचं काम मागच्या 40-50 वर्षात केलेलं आहे। मी ज्यावेळेस 20-25 वर्षापूर्वी त्यांच्या संपर्कात आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्या माणसामध्ये एक माणुसकी आणि माणसाचा समूह किंवा चांगली माणसं घेऊन समाज घडवण्याचं काम करण्याची एक मोठी उर्मी आणि ताकद आहे आणि म्हणून त्यांच्या बरोबर काम करण्याची एक संधी मिळावी। मी काही छोटा साधा विद्यार्थी आहे, साहित्याचा अभ्यासक आहे, परंतु ह्या माणसाकडं पाहून आमच्या पिढीला जर काही करता आलं, काही घेता आलं तर निश्चितपणे एक चांगलं काहीतरी होईल। म्हणून सरांबरोबर काम करत असताना त्यांच्या सगळ्या कविता ज्या आहेत त्या कविता सगळ्या मला एकत्रित करून संपादन करण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि मी समतेचा ध्वज इथंच आपल्या त्याचं पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं। 400 पानाचा कॉन्टिनेंटल काढला, अतिशय उत्तम असा ग्रंथ मला तो सिद्ध करता आला। सगळ्या कविता सरांच्या एकत्रित संपादन केल्या, त्याला विश्वास वर्षेकरांची प्रस्तावना आहे आणि ह्या कवीचं एकूण समाज व्यवस्थेमधलं काम काय आहे किंबहुना पुण्यामध्ये ज्यावेळेस हा माणूस येतो, आई हातगाडा ओढते आणि सगळं जीवनचरित्र जर सरांचं तुम्ही पाहिलं तर एक संघर्षातून आलेली व्यक्ती समाज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे माणसं घडवण्याची प्रक्रिया करते त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे उद्धव कानडे सर आहेत। आणि माणुसकीने निवडलेलं झाड म्हणून आम्ही चिटणीस सरांकडे मोठ्या आदराने पाहतो। लोकमंगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, साहित्य परिषदेचे पुरेशर प्रतिनिधी चिटणीस सर्वत्र या ठिकाणी सक्रिय असतात। मी सरांना पुन्हा विनंती करतो, चिटणीस सरांना या निमित्ताने आपणही देखील आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी बंधुतेचं झाड आणि माणुसकीची सनद या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होत आहे। सर्वांचं प्रथमतः मी विशेष आभार मानतो। मला सांगितलं पाहिजे की बोलणारे बरेच जण आहेत, महत्वाचे लवटे सर बोलणार आहेत, हेरंब कुलकर्णी बोलणार आहेत आणि लवटे सरांचं तर वैशिष्ट्य असं की आता तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांच्यावरचे 18 खंड महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने त्याचं काम अतिशय मोठं आहे, वाखाणण्यासारखं आहे आणि उद्धव कानडेंच्या या विशेषतः 2 पुस्तकांसाठी एकावर संभाजी मलघे यांनी त्यावर रसग्रहण केलंय म्हणून आपण त्यावर एकंदरीत त्यांना काय वाटतं ते मांडलं असं म्हणून, आणि दुसरा या दोन्हीसाठी कोल्हापूरहून ते खास या ठिकाणी आलेले आहेत। हेरंब कुलकर्णी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। जास्त बोलणार नाही पण माझा आणि उद्धव कानडेंचा बऱ्याच वर्षाचा परिचय आहे। मसापमध्ये आम्ही दोघंही बरोबर कार्यरत आहोत आणि ते महाराष्ट्रभर विशेषतः त्यांचा वावर आहे आणि मातीतला माणूस कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उद्धव कानडे। धन्यवाद चिटणीस सर। यानंतर विनंती करणारे गेली 45 वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या आचार आणि विचारांनी ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, ज्ञानाचा, अविटाचा ठसा महाराष्ट्राच्या या जनमानसावर उमटवला आहे अशा कविवर्य उद्धव कानडे सरांना की नारायण सुर्वेंचं शिष्यत्व ज्यांना लाभलं, गेली 28 वर्ष 28 ते 29 वर्ष नारायण सुर्वेंच्या सहवासात
घडलेलं हे व्यक्तिमत्व. पहिल्या ग्रंथामध्ये त्यांच्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची प्रस्तावना आहे, ज्यांच्या पहिल्या ग्रंथास लागली असे उद्धव कानडे. 40 समीक्षकांनी त्यांच्या आतापर्यंतच्या साहित्य या प्रवासावर एक उत्तम प्रकारची समीक्षा केलेली आहे. गणेशदेवी नेहमी म्हणतात त्यांच्या संदर्भात की उद्धव कानडे हे नारायण सुर्वे यांच्या डोळ्यांनी जग पाहतात, म्हणून ते काव्यमूर्ती आहेत. आणि स्वर्गीय बाळासाहेब भारदे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाळासाहेब भारदे त्यांना कविराज म्हणूनच या ठिकाणी त्यांचा उल्लेख करायचे. असं उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सगळे उपस्थित आहोत. प्रकाशन सोहळ्यापूर्वी मी कानडे सरांना विनंती करेल या निमित्ताने आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर विनोद शाह सर, आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, आदरणीय मित्रवर्य हिरंब कुलकर्णी सर, प्राध्यापक जे पी देसाई सर, सचिन इटकर मुंबईवरून निघाले, ते 1-2 मिनिटात येतात, आले. म्हणून मी अगोदर बोलायला उभं राहिलो. इटकर साहेब आल्याशिवाय मला काही समाधान वाटलं नसतं. आणि महाजन सरांना त्यांचा फोन आला, 2 मिनिटात आलो म्हणून प्रकाशनाचं थांबलो आपण. मित्र, फार अवघड असा बाका प्रसंग माझ्यावर आलाय. निवेदक म्हणून अनेक वेळा तुम्ही मला पाहिलं असेल. आज निवेदक म्हणून डॉक्टर संदीप सांगळे सरांना मी मध्ये मध्ये सूचना करतो. खरं तर ते मला मान्य नाही, पण काही ट्रॅफिकच्या अडचणीमुळं त्यांना लांबून यावं लागलं, त्यांना यायला थोडा वेळ झाला, म्हणून काही गोष्टी त्यांना समजून सांगता आल्या नाहीत. मला माझीच चूक आहे ती. पण ते विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. एवढा मोठा पदावरचा माणूस माझ्यासाठी त्यांनी हो म्हटले याचा मला आनंद. सचिन इटकर सर आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार आहेत आणि राज्याच्या आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. माझ्यासाठी आज ते आवर्जून मुंबईवरून इथं आलेले आहेत. माणूसपणाची सनद आणि बंधुतेचं झाड. खरं तर संतोष शेणाई माझे मित्र आहेत, ते म्हणाले ते बरोबर आहे. अरुण जाखडे यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं. माझे 2 कविता संग्रह त्यांनी काढले आणि अरुण जाखडे जिवंत असतानाच हे पुस्तक त्यांच्या हातात मी दिलं होतं. पण दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. 1 वर्षभर ते पुस्तक तसंच राहिलं आणि त्यांच्या मुलांनी नंतर हे पुस्तक पूर्ण केलं. त्याचं सगळी जबाबदारी शेणई सरांनी संपादक म्हणून सांभाळली. माझे मित्र श्रीधर अंबोरे, काय सुंदर मुखपृष्ठ केले. जेव्हा आपण पुस्तक घेऊन बघाल, समोर बॅनरवरती पण मुखपृष्ठ आहे की माणसाच्या सुंदर हातावर एक पक्षी बसलाय आणि घरट्यात नाही तर माणसाच्या हातावर त्याला आवडतंय. असं जर जगण्यात चित्र निर्माण झालं ना, जग सुंदर झाल्याशिवाय राहणार. कुठे गेलेत पक्षी? घाबरतात माणसाला. सगळं संपून टाकलं आपण निसर्ग. पक्ष्यांना बसायला जागा ठेवली नाही. माणसं माणसाजवळ येतच नाहीत आजकाल. सुर्वे म्हणायचे, माणसा इतकं पवित्र या जगात काही नाही. बाकीचं काही असू दे, पहिला माणूस आहे. बनते आनंद भगवान बुद्धाचे शिष्य. एकदा बुद्धांना म्हणाले, भगवान मला सगळ्यात मोठं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. की असं कोणतं फूल आहे? ते फूल मी घेऊन येतो, जगात कुठेही असू द्या, पण ते फूल मला अर्पण करायचं आहे. आनंदाचा प्रश्न बनते. भगवान विचार करायला लागले आणि म्हणाले, ते फूल आणायची गरज नाही. ते म्हणाले, का? अरे तुझ्याजवळच फुलं आहेत ती. आनंदाला काय कळे ना. म्हटलं, कुठे ते फूल? म्हटलं, जगातलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात मोठं, सगळ्यात सुगंधी फूल मला सांगा. तेव्हा बुद्ध म्हणाले, आनंदा. हेच तर आपलं या जगामध्ये चुकलेलं आहे. म्हणूनच मी धम्म स्थापन केलाय. मिळालेल्या ज्ञानाची जी प्राप्ती झाल्यानंतर हा पहिला तू प्रश्न विचारला, सगळ्यात मोठं फूल कोणतं?
तर बुद्ध म्हणाले, या जगामध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात सुगंधी आणि सगळ्यात सुंदर फूल माणूस आहे. माणसा इतकं सुगंधी, माणसा इतकं मोठं आणि माणसा इतकं सुंदर या जगात दुसरं काही नाही. असं जर असेल तर सुंदर माणूस स्वतःला का ओळखत नाही, स्वतःच्या आतला सुगंध का ओळखत नाही? त्यांनी जर आपल्या आतला सुगंध ओळखला तर माणूसपणा आपोआप त्याला मिळेल, आणि माणूसपणा मिळाला तर जगातली सगळी भांडणं संपून जातील. जात धर्म काल्पनिक आहेत सगळे, हे शाश्वत नाहीये. बुद्धांनी सांगितलं जात ही तर काल्पनिक आहे, पाणी हे शाश्वत आहे. तुम्ही शाश्वत मूल्यांचा विचार करा. जाती धर्माचा विचार आता चालणार नाही, तो संपवला पाहिजे. प्रत्येक माणसाबद्दल जर असा विचार करायला आपण हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या जातीचा, चालणार नाही. त्याच्याकडे माणूस म्हणून बघा, माणूस म्हणून बघावं म्हणून मीच माझ्याशी संवाद करत राहिलो, आणि या संवादातून माणूसपणाची सनद जन्माला आली. ती तुम्ही वाचा आणि मग मला सांगा. आता सर्वात महत्त्वाचा क्षण ग्रंथ प्रकाशनाचा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की कविवर्य उद्धव कानडे यांनी प्राचार्य संभाजी मलगे लिखित या दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन, माणूसपणाची सनद आणि बंधुतेचे झाड, या दोन्ही ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते करावं. समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनोद शहा सर, प्रमुख पाहुणे हिरंब कुलकर्णी सर, सुनील कुमार लवटे सर, सचिन इच्छर सर, JP देसाई सर, संतोष शेणे सर, सुनील महाजन सर, धन्यवाद सर्व मान्यवरांचे. सुरुवातीलाच मी दोन्हीही लेखकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीनं दोघांचंही मनापासून आभार मानतो. आभार यासाठी की सुसंस्कृत समाजाच्या सेतुबांधणीमध्ये त्यांच्या दोन्हीही पुस्तकातील विचारांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण घडेल, हा मला विश्वास वाटतो. आणि यासाठी म्हणून त्यांचा आभार. कदाचित ह्या योगदानाचा वाटा खारीचा असेल, परंतु तो खारीच्या वाट्या इतकाच तो पवित्र असेल. शेवटी विचार महत्त्वाचे असतात. जगाच्या पाठीवरती, जगाच्या ज्ञात अशा इतिहासामध्ये जे जे काही परिवर्तन झालेलं आहे ते विचारवंतांच्या विचारातून झालेलं आहे, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून या विचाराचं खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रबोधन होण्याची गरज असते. या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून ते होईल. या मानवतेची सनद या पुस्तकामध्ये डॉक्टर उद्धव कानडे यांनी 54 प्रकरणं लिहिले, 54 लेख लिहिलेले आहेत. आणि या लेखाचा जो आत्मा आहे तो माणूसपणा हा आत्मा आहे. माणूस ज्या वेळेला संवेदनशील असतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये माणूसपण घडत असतो. संवेदनशील माणूस हाच कुटुंब वत्सल असतो, समाजप्रेमी असतो, देशप्रेमी असतो, विश्वप्रेमी असतो आणि म्हणून तो मानवतावादी असतो. असा संवेदनशील माणसं या 54 लेखांमध्ये त्यांनी रेखाटलेली आहे. आज मुंबईमध्ये एक इंडिया CSR नावाचे कॉन्क्लेव्ह होते. त्या महाराष्ट्रातल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे खूप दिग्गज लोक आज एका ठिकाणी जमा झाले होते आणि विषय असाच होता की महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी कसं बनवायचं. तर त्याच्यामध्ये एक भाजपचे पुढारी होते, तर त्यांनी अतिशय जोरदार भाषण करून, टाळ्या मिळवणारं भाषण करून की आता आपण सुपर पॉवर झालेलोच आहोत, आता आपली इकॉनॉमी $5 ट्रिलियन झालेलीच आहे
देशाचे सगळे प्रश्न सुटलेलेच आहेत आणि आता आपल्याला फार काही करायची गरज नाही. आता फक्त आपल्याला इथून पुढे की विकसित भारत ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, ज्या अनेक वेळा आपण ऐकत असतो अतिशय गोंडस, तर ते चित्रण त्यांनी उभा केलं होतं. पण त्याच्यानंतर तो युक्तिवाद खोडून काढायचा होता, म्हणून आम्ही थोडं जास्त वेळ मला पण त्या ठिकाणी उपस्थित राहून, नाही तर मला खरं तर दुपारनंतर तिकडे पुण्याला यायचं होतं, परंतु त्या भाषणाचा प्रतिवाद फॅक्ट्स अँड फिगरच्या द्वारे करणं गरजेचं होतं, म्हणून थोडासा उशीर झाला. परंतु त्याची सुद्धा प्रेरणा हेच आहे की उद्धव कानड्यांची ही पुस्तकं आहे. खरं तर माणूसपणाची सनदमध्ये ज्या ज्या लोकांचं व्यक्तिचित्रण त्यांनी केलंय ते खऱ्या अर्थानं या भारताचे खरे नागरिक जर आपण म्हणतो की जे संविधानानंतर जे काही मूलभूत अधिकार प्राप्त झाल्यानंतर एक जो काही स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिलं होतं, महात्मा गांधींनी पाहिलं होतं, किंवा अनेक दिग्गज लोक जे त्या काळामध्ये ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा पूर्ण त्या ठिकाणी ते समर्पण केलं होतं की तो विकसित भारत कसा घडला पाहिजे, तर ह्याच्यातली सगळी व्यक्तिचित्र जी आहेत ना, तर ती निश्चित आपल्याला त्या भारताचं प्रतिनिधित्व करतात. आणि निश्चित भारत फार पुढे जाणार आहे. आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहोत. 2047 साली निश्चित आपण जगामधल्या पहिल्या 3 देशांमध्ये असणार आहोत. हे सगळं खरं आहे, परंतु शेवटी हा जो विकास या देशामध्ये होतोय तर त्याला आपण आमच्या इकॉनॉमिकल टर्ममध्ये इम्बॅलन्स ग्रोथ म्हणतो. खरं तर मी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे व्यसनी असलेल्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला मी जात नाही. पण कानड्यांना एक व्यसन आहे तरी मी या कार्यक्रमाला आलोय. त्यांना माणसं जोडण्याचं व्यसन आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या सर्व प्रकारच्या माणसांना जोडण्याचं एक व्यसन असलेला हा आमचा मित्र आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आवर्जून यावंसं वाटलं. ग्रामीण भागातला असल्यामुळं या कार्यक्रमाची रचना मला काही समजेना, कारण इतक्या वेळेवर कार्यक्रम सुरू होणं आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रम चालवणं हे थोडंसं मला अंगवळणी पडायला कठीण जाते. याचं कारण असं की ज्या ग्रामीण भागातून आम्ही येतो तिथे कार्यक्रमाची वेळ छापलेली जी असते त्याच्यानंतर आम्ही 1 तासाने निघतो आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा ही सूचना चालू असते की सर्वांनी आता आत बसून घ्यावं, कार्यक्रम सुरू होतो. तर ज्या पद्धतीच्या कार्यक्रमाची रचना आणि नेमकेपणा नेटकेपणाचं जे आयोजन आहे ते अतिशय अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. कानडे सरांचं मला मित्र म्हणून जे वैशिष्ट्य वाटतं ते या पुस्तकामधलं आता ज्यांनी सांगितलं की माणूसपण ही जी गोष्ट आहे ही त्या संपूर्ण याची सेंट्रल थीम आहे की जे सगळेजण मगापासून ते सांगतायत. या माणसाचं स्वतःचं जगणं हे ज्या विपरीत परिस्थितीमध्ये झालेलं आहे ते वाचताना किंवा ऐकताना किंवा त्यांच्याशी बोलताना अत्यंत वाईट वाटत राहतं की अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीतून जेव्हा एखादा माणूस मोठा होतो तर त्या माणसामध्ये एकतर खूप प्रकारचा विकार निर्माण होतो आणि मग व्यवस्थेला अगदी आईमाईवरून शिवाय देण्यापर्यंतची साहित्यिक रचना त्याच्याकडून ती व्हायला लागते आणि हळूहळू मग समाजातला जो विचारी वर्ग आहे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. पण कानड्यांचं मला वैशिष्ट्य हे वाटतं की ते सारं विष जे आहे समाज व्यवस्थेचं त्यांच्या वाटेला आलेलं ते सारं त्यांनी पचवून टाकलेलं आहे आणि त्याचं कुठेही भांडवल ते करत नाही. किंबहुना त्याचं भांडवल न करता समाजामध्ये जे जे मांगल्य आहे जे जे चांगल्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याचं त्यांना जास्त आकर्षण आहे आणि म्हणून ते सर्व साहित्य किंवा विचारी वर्गाला ते आपले वाटतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मग पूर्वसूर्य शिव्या दे किंबहुना संपूर्ण समाज व्यवस्थेच्या नावाने एकदम खूप टोकाला जाऊन बोलणं. तर याच्यामधून असं होतं की सर्व प्रकारचा समूह तुम्ही जोडत नाही. आज यांचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी बालकवींपासून केशवसुतांपासून ही जी पूर्वसूरींची परंपरा आहे तिचा यथोचित आदर करून मग जी विद्रोही परंपरा आहे त्या विद्रोही परंपरेची मांडणी ते त्या प्रकारे करत राहतात. आणि म्हणून त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला शंकर वैद्यांवरचा लेख पण दिसतो आणि त्याच वेळी नारायण सुर्वेंबद्दल तर अनेक लेख आपल्याला सापडतात. हे मला लेखक किंवा कवी म्हणून किंबहुना जे विद्रोही वातावरणातून येतात त्यांच्यासाठीचा फार मोठा संदेश वाटतो. जे जे सुंदर आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीचं या माणसाला आकर्षण आहे आणि
ते मांगल्याचं आकर्षण असणार हे मला कवी किंवा लेखक म्हणून उद्धवजींचं महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. मी सुरुवातीलाच या दोन्ही पुस्तक लेखकांचे अभिनंदन करतो. ते अशासाठी की आता हिरन कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे एका विपरीत काळात ही दोन पुस्तकं येत आहेत. काल परवांनी काहीतरी एक लेख लिहिलेला होता आणि त्यात साने गुरुजींच्या आत्महत्येचा उल्लेख होता. दिल्लीमधले एक लेखक आहेत रामवृक्ष बेनीपुरी. त्यांचं असंच जसं उद्धव कानडेंचं एक आजचं पुस्तक एक स्तंभ लेखन आहे वृत्तपत्रात, तसं त्यांनी डायरी के पन्ने नावाचं एक सदर लिहिलेलं होतं. आणि ज्या दिवशी साने गुरुजी वारले त्या दिवशीच्या डायरी के पन्नेमध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की साने गुरुजींनी ज्या हातांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या त्या हातात काय आपले हात नव्हते. साने गुरुजींना आत्महत्या करायला लागण्याच्या परिस्थितीला जसा सर्व देश आणि समाज जबाबदार होता, तसा उद्धव कानडे यांचं आजचं भाबडेपण मी जेव्हा त्यांना भेटतो मला मोठं आश्चर्य वाटतं की 21व्या शतकात पण हे भाबडेपण त्यांनी कसं जपलेलं आहे. कारण अशा भाबडेपणाचा काळ आणि अशी भाबडी माणसं आसपास कुठेच मला दिसत नाही. मी पण नाही, म्हणजे मला दिसत नाही म्हणजे मी नसल्यामुळे मला ती माझ्या आसपास दिसत नाही. त्यामुळे त्यांचा हेवा देखील वाटतो की त्यांच्या लेखनामध्ये हे भाबडे पण भरून वाहताना मला दिसत आहे. मराठीमध्ये अशी स्तंभलेखनाची परंपरा फार जुनी आहे. अगदी शतपत्रेपासून लोकहितवादींच्या शतपत्रेपासून लोकांनी असे स्तंभ लिहिले आणि त्या स्तंभांची पुस्तकं होण्याची पण परंपरा फार जुनी आहे. आपल्या भारतीय साहित्यामध्ये तर आपण काही लोकांना स्तंभलेखक म्हणूनच ओळखतो, म्हणजे खुशवंत सिंगांना स्तंभलेखक म्हणून ओळखतो, पंडित नायरांना स्तंभलेखक म्हणून ओळखतो. इकडे मराठीमध्ये जर तुम्ही अलीकडच्या काळात पाहाल तर गोविंदराव तळवलकर संपादक म्हणून जसे श्रेष्ठ होते तसे स्तंभलेखक म्हणून देखील श्रेष्ठ होते. किंवा माधव गडकरी चौफेर त्यांचं आहे, किंवा अगदी अलीकडच्या काळात टिकेकरांचं लेखन सारांश आणि तारतम्य वगैरे ही सगळी, किंवा अगदी कोळी उणे विजय तेंडुलकरांचं, किंवा परिपूर्ती हे इरावती कर्वेंचं, ही सगळी मंडळी. एक लेखक म्हणून डॉक्टर कानडे यांच्याविषयी काय सांगावे, वेळेच्या खूपच मर्यादा पडलेल्या आहेत. पण एक कवी लेखक म्हणून ते मोठे साहित्यिकही आहेत, परंतु ते माणूस म्हणून अधिक मोठे आहेत. नम्रता, शालीनता, मधुर बोलणं, मृद बोलणं हे त्यांचं व्यक्तिमत्वच आहे. आज आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या कार्याशी ते जुडलेले आहेत. आम्ही जे काही इंटर जनरेशनल बॉन्डिंग प्रोग्राम घेतो, आजी आजोबा आणि नातवंड, हे अख्ख्या देशामध्ये जनसेवा फाउंडेशननी मोदींच्या इच्छेखातर समाज कल्याण मंत्र्यां त्यावेळेचे मंत्री गेहलोत सर, आता ते कर्नाटकचे राज्यपाल, त्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथे सुरू केले आणि आम्ही 5000 मुलांपर्यंत पोहोचलो. मग शाळा असेल, कॉलेज असेल, स्कूल्स असतील. मग त्यात देसाई सरांनी पुढाकार घेतला, आमचे रोडे सर आहेत, आमचे पवार सर आहेत आणि कानडे सर. कानड्यांनी म्हणजे त्यांनी जे काही अशा त्यांच्या रिलेशनमधून आजी आजोबा नातवंड या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्याविषयी जाणीवा आणि संवेदना निर्माण करणं हे काम त्यांनी सुंदर केलं. आणि त्याच्यामुळं ह्या सर्व विद्यार्थ्यांनी अशी शपथ घेतली की मी माझ्या आजी आजोबांना कधीही वृद्धाश्रमाची वाट दाखवणार नाही.
आणि जर माझ्या आई वडिलांनी असं काही केलं तर त्यांची तीच स्थिती आहे. म्हणजे त्याच्यामुळे आता अख्ख्या देशात हा प्रोग्राम चालू आहे, अख्ख्या देशात. म्हणजे जवळजवळ 12 आमचे RRTCचे हे आहेत, आपल्या मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एंगेजमेंटचे वर्ग, त्याच्यातर्फे ऑल ओव्हर इंडियात हे सगळे प्रोग्राम चालू आहे. म्हणजे ह्याची गरज किती आहे बघा. का मोदींना असं वाटलं? कारण त्यांना लक्षात आलं ही आपली पद्धती जी आत्ताची जी कुटुंब पद्धती आहे ती एकत्र कुटुंब पद्धती आता नष्ट होत चालली आणि आता फक्त एकाकी राहत आहेत वृद्ध. म्हणजे ज्याला आपण म्हणतो नवरा बायको आणि 2 मुलं बस, बाकी आजी आजोबा गेले. आता ही जी पद्धत आहे त्याचं मोदींना सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे. तर हे पुस्तक खरं मी तुमचं नीट वाचलंय. तुम्हाला वाटलं असेल की डॉक्टर वाचणं जरा डिफिकल्ट आहे, पण बरंचसं वाचलंय. आणि त्यातले जे काही एक एक व्यक्तिमत्व आहेत ना ती सर्वच देव माणसं आहे. त्याच्याबद्दल काही आपला आणि म्हणून मला इथं अध्यक्ष बोलवलंय, इथं असे मोठमोठी मंडळी तुम्ही बसवलंय. मलाच आता अवघड झालं की काय करावं. मी फक्त एक सेवेकरी, एकदम सामान्य असा सेवेकरी, आणि फक्त माझं एक एवढंच आहे की जगात नेहमी सेवा देत राहायचं आणि लोकांचं प्रेम घेत राहायचं. हे मी माझं काम करत असतो. आणि आयुष्यभर ज्यांनी कष्ट, सचोटी, नैतिकतेमुळे ज्यांनी लिव्हिंग व्हॅल्यूज जे आपल्या वाढवले. लिव्हिंग व्हॅल्यूज म्हणजे काय? तर बंधुत्वाची भावना, नम्रता, दयाळूपणा, सुसंवाद, हीच माणसं खरी माणसं असतात. म्हणून त्यांना आपण माणूस म्हणतो. मंडळी, सिम्प्लिसिटी आणि ह्युमिलिटी इट इज द हॉलमार्क ऑफ ग्रेटनेस. तुम्ही किती मोठे आहात ना तरी तुम्ही किती सिंपल आहात त्याच्यावरून तुमचा मोठेपणा कळतो. मी एखाद्याला म्हणतो की तू किती मोठा आहेस, तो तू किती वाकू शकतोस, आणि एखाद्याला खरंच नमस्कार करतोस का वाकून, त्याच्यावर तुझी उंची अवलंबून असते. आणि हे सगळं तुम्ही यात शिकवलेलं आहे, सगळ्यांना सांगितलंय. या पुस्तकात उद्धवजींनी अश्रू टिपणारे, धीर देणारे, सांत्वन करणारे, प्रेम करणारे, माणूसपण वाढवणारे जीवन जगा असा संदेश दिलेला आहे. संत बहिणाबाई उगीच म्हणत नव्हत्या ना की अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. कशासाठी त्या तडफडून म्हणत होत्या तुम्हाला, माणूस कधी होशील तू. आपण हे सध्या जगातील सुख जगणं वाढूनही ओसरत चाललेलं आहे. नुसतं सुख सुख म्हणतोय पण कोणी सुखी नाही. जगायचं कशासाठी, जगायचं प्रयोजन काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ, हेच कोणाला आता माहिती नाही. आणि जगण्यासाठी नुसती चढावट चालली. म्हणजे नकळत जगणाऱ्यांची संख्या वाढते, त्यांना कळत नाही आपण कशासाठी जगतोय. आणि जीवनाला साथ देऊन, जीव मुठीत घेऊन सगळे धावतायत. ह्या पुणे शहरात पाहिलं ना, संध्याकाळी जर तुम्ही कुठे स्कूटर गाडी घेऊन गेलात म्हणजे काही बोलायचंच नाही. कुठेही जायला 2-2 तास. म्हणजे असं वाटतं की आता जावं आणि झोपावं घरी जाऊन. मुंबईत ते तुम्ही कुठल्याही सिटीत जा. आणि ह्या सगळ्यामुळं नुसती प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन धावतोय. आणि अशा वेळी माणसातील माणूस जागा करणं आणि त्याला आदर्शापर्यंत नेणं, यासाठी उद्धवजी आपला सहा खटाटोप आहे. म्हणून मला हे पुस्तक भावलं. गरिबीची जाण आणि भान असणारे, कष्टकर्त्या आईचे उपाशी पोट पाहणारे, आई गाडी ओढते आणि उपाशी पोट ती कमवते आणि मुलांना खायला घालते. आज एक मुलगा तर हा तुम्ही साहित्यिक बघताय, तो दुसरा प्रिन्सिपल आहे कॉलेजचा. पण आई शेवटपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की ते कमवायला लागेपर्यंत आई कधी पोटभर जेवलेली नाही. हे आपण सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे. अशी गरिबीची जाण म्हणून असे उद्धवजी यांनी माणूसपणाची सनद आपल्या सर्वांसाठी लिहिली, आपल्या सर्वांसाठी लिहिली. आपण ह्याचं वाचन करायला पाहिजे. आणि तुम्हीच नाही तर तुमच्या शेजाऱ्यालाही द्यायला पाहिजे. जाऊ देत नाही, 4 लोकांपर्यंत पोहोचवा हा विचार, की ह्याच विचाराची आज आता अनेकांनी सांगितलं की ह्याचीच खरी जगामध्ये गरज आहे.